तुरीची डाळ. आता हे भट्टी आता भट्टी तर आज ठरला आमचा मिरच्या भाजीचा कार्यक्रम. तर म्हटलं मग चला, आलो आम्ही वावरात आणि आता प्रफुल्ल भाऊ लागले आमच्या कामाले. तर आम्ही धकलो पाणी आणायला आता विहिरीवर. वार डुलावे एक भरून घे ऋषाव, म्हणजे बार बार इकडे यायचं काम नाही. पहिलेच गारा जास्त आहे तिकडे. तर घेतलं पाणी आणि आता आम्ही निघलो आमच्या तयारीले. तिकडे आमचे प्रफुल्ल भाऊ जैतनाची सोय लावत आहे. तर हे बनली आता भट्टी. तुझ्या पाणी जास्त होते मग दाय गल होते बरं. पाणी बरोबर वापर हिशोबशीर. ते आंबा म्हणता की तुला तू भाजी हुकतो नाही काय दर भाजी भाजी कोण हुको ते मला म्हटलं भाजी येते हे नाही मला. हे भाजी प्रफुल्लच्या हातचे. प्रफुल्ल असते हाताने. हातात नाही. मग काय तू पुस्तक दर भाजी 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 केली हातात नाही म्हणतं. मित्रांनो, आपल्या ऋषीने टाकले तर कुकरात डाळ. आता चांगले ते हुद्या लागते. चांगल्या 3 शिट्ट्या झाल्या म्हणजे आपली डाळ होऊन जाते. आम्ही ठेवलेलं आहे आता चुलीवरती गंज. आता तेल टाकलेलं आहे. आज हुकलं आमचं थोडं खोबरं टाकायचं नियोजन. पहिले खोबरं टाकायचं, मी मसाला टाकला. तरी पण आमचा प्रफुल्ल बा काय म्हणते मग नवीन माणसाचं असंच होते. खोबरे होते ते टाकून होते ना. ते आता आज गुरु मत नाही गुरु खोबरं. आता केले आम्ही मसाला टाकणं चालू. अर्ध टाकलं, अर्ध कमी टाकला. 4 धन्याले मिरच्या. आपले मसाले झालेले आहेत आता तेलात. आता ऋषी थोडं पाणी टाकत आहे. पाणी टाकल्यावर आता हे कूट थोडंसं दाण्याचं, म्हणजे भुकुट आहे ते दाण्याचं, ते टाका लागते वरतून. त्यानं कशी भाजी चांगली लागते थोडी. आमची भाजी झालेली आहे. आणि हे कांदा निंबू टमाटर बी चिरणं झालेलं आहे. हे सर्व रांगोळी ते चिरणं. आता ऋषी भाजी वाढत आहे सर्वांना. तर येऊन असं वाटत आहे की भाजी खतरनाक झालेली आहे. पण भाजी खतरनाकच झालेली असते आमची. कधीच भाजी उकलेली नाही आहे आजपर्यंत. पण कसा थोडं जरा खोबरं टाकायच्या ठिकाणी आमच्या मसाला टाकला गेला. तर काही नाही, चालतच असते तेवढं. म्हणतात ना, मिरच्या भाजीत निंबू नाही पिवलं काय पिवलं. त्यासाठी निंबू पिवत जा मित्रांनो. निंबू आवश्यक आहे मिरच्या भाजीला.